नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया पनीरची बुर्जी. मी 1/2 किलो पनीर घेतले आहे. पनीर किती फ्रेश आहे. आपला फ्रेश पनीरच आणायला पाहिजे. पनीरला स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकूया. पनीर आपला स्वच्छ धुवून झाला आहे. पनीरला आपण खिसून घेऊया. प्लेट ठेवूया. खिसणी मी स्वच्छ धुवून घेतले आहे. खिसणीनं पनीरला खिसूया. पनीरची बुर्जी एकदम झटपट बनतो. पनीर आपण हाताने पण बारीक करू शकतो. आता आपण खिसणीने खिसून घेऊया. आपला पनीर पूर्ण खिसून झाला आहे. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. आपण बुर्जी कढईमध्ये पण बनवू शकता, पातेल्यात पण बनवू शकता. आपण पॅन मध्ये बनवूया. पॅन गरम होऊ देऊया. आपला पॅन गरम झाला आहे. या चमचनं 2 चमच तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झाला आहे. छोट्या चमचने 1 चमच जिरा टाकूया. अर्धा चमच मोहरी टाकूया. जिरे राई चांगला फ्राय होऊ देऊया. राई कशी आपली कडकड करत आहेत. 2 कांदे बारीक कट केलेले टाकूया. कांद्याला परतून घेऊया. सकाळी आपल्याला टिफिन लवकर बनवायचं असेल तर पनीरची बुर्जी आपली 10 मिनिटात बनते. कांदा आपला कसा सोनेरी कलर आला आहे. पोपटी मिरची जास्ती तिखट नाही म्हणून मी 10 मिरची बारीक कट करून घेतली आहे. फोडणीमध्ये टाकूया. मिरचीला परतून घेऊया. 1 चमच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. अद्रक लसणाचा पेस्ट चांगला फ्राय होईपर्यंत फिरवूया. गॅस स्लो करूया. अद्रक लसणाचा पेस्ट फ्राय झाला आहे. 1 टमाटा बारीक कट केलेलं टाकूया. टमाट्याला परतून घेऊया. टमाट्याला 2 मिनिटं चांगलं शिजू देऊया. टमाटा आपला चांगला शिजला आहे. छोट्या चमचने 1 चमच हळद पावडर टाकूया. 1 चमच गरम मसाला टाकूया. 1 चमच धनिया पावडर टाकूया. आपल्या पनीरच्या बुर्जीला चांगला कलर येण्यासाठी आपण काश्मीरी मिरची टाकूया. काश्मीरी मिरची तिखट नाही, त्याने आपल्या बुर्जीला कलर येतो. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. अर्धा चमच मीठ टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. 1/2 किलो पनीर खिसून घेतलेलं टाकूया. पनीरला आपण व्यवस्थित परतून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याला पण परतून घेऊया. 2 मिनिटं आपण वाफेवर झाकून ठेवूया. 2 मिनिटं झाले आहेत. बघूया आपली पनीरची बुर्जी कशी झाली आहे. वा वा, किती छान स्वाद येत आहे आपल्या पनीरच्या बुर्जीचा. किती छान शिजला आहे आपला पनीर. वाफेवरच शिजून जातो आपला पनीर, पाणी टाकायचं नसते. आपली पनीरची बुर्जी 10 मिनिटात बनवून तयार झाली आहे. गॅस बंद करूया. ह्या पद्धतीनं पनीरची बुर्जी बनवल्यावर छोटे मुलं आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. चपाती सोबत पण खाऊ शकता, भाकरी सोबत पण खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता. या पद्धतीनं पनीरची बुर्जी बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.